आमचा दादा म्हणजे तुला काय वाटलं काय? एकदम हुशार माणूस आहे बाबा, सगळं बरोबर जमवलेलं आहे त्यांनी. जर अमृताला काही झालं तर मी कोणाला माफ करणार नाही. असा काय गुन्हा केला यांनी? साहेब यांनी आमच्या माणसाचा खून केलाय. राजन कुठे हे कळलं नाही ना तर मी सगळ्या घरात गोंधळ घालीन. घरा गोंधळ. वाकणे, आज तुमच्या लग्नाची पहिली रात्र आहे ना? तुमची बायको तुमची वाट बघत असेल. कुठे गेला होता? सांगा ना. उगाच माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करू नकोस. आणि हो, माझ्यापासून जरा लांबच राहत जा. त्याने तुझंही भलं होईल आणि माझंही. काय हवंय? मी तुझ्याशी बोलतोय. काही नाही. काही नाही. मग का आलीयस इथे? आत्याबाईंनी सांगितलं की आजपासून इकडेच झोपायचं. त्याच आत्याबाई घेऊन आल्या ना तुला इथे? जा, त्यांच्याच खोलीत जाऊन झोप जा. जा जा. जानकी, तू इथे काय करतेस? काय झालं? मोठे साहेब म्हणाले की आत्याबाई साहेबांनी तुला या घरात आणलं तर त्यांच्यात जवळ जाऊन झोप. असं म्हणाले? मी बघते. ते झोपले पण. असू दे, तू चल माझ्या खोलीत झोप. चल अगं, चल. ये ये. लग्नाच्या पहिल्या रात्री नवी नवरी आत्याईच्या खोलीत. यायला काय डोकं चालं ना? हे म्हणजे असं झालं, दात आहेत तर चणे नाहीत, चणे आहेत तर दात नाहीत, आणि दात आहेत तर बडीशेप पण नाही. यायला तुझ्या परशुराम शेठ, काय तर लफडा आहे. ये.
जानकी, जे काही झालं ते पचायला कितीही जड असलं तरी ते सत्य आहे. हळूहळू सगळं काही सुरळीत होईल. मी इथेच खाली झोपते. नाही, तू आता किल्लेदारांची मोठी सून आहेस. सुमित्राची सोबतीण नाही आहेस. या घराची मालकीण आहेस तू. मालकिणीसारखंच वागायचं. मी सगळे रीतिरिवाज शिकवेन तुला, पण तूही ते समजून घेतले पाहिजेस. ये बस. पण राजन का वागला असं? आधी एवढा जीव लावला माझ्यावर, सगळं खोटं होतं का? हे बघ जानकी, राजन नावाचा तुझ्या आयुष्यात कोणी होता हे आता तू विसरून जा. तुझ्या दृष्टीने तो आता एक परपुरुष आहे, आणि परपुरुषाचा विचार सुद्धा मनात आणणं हे पाप आहे. या सगळ्यात माझी काय चूक होती? या सगळ्यात कोणाची चूक होती, कोणाची नव्हती, हे सगळं आता जुनं झालं. आता तू एक विवाहित स्त्री आहेस. तुझ्या कपाळी कुंकू आहे नरसिंहाच्या नावाचं. कुठल्याही परपुरुषाचा विचार जरी मनात आला ना तरी त्या कुंकवाचा रंग फिका होतो. पुराण काळापासून बघ ना, आपल्या स्त्रिया आपल्या कुंकवालाच जपत आल्या. सीता, तारा, मंदोदरी. चुकून जरी या कुंकवाशी प्रतारणा झाली ना तर अहिल्यासारखं शिळा होऊन पडावं लागतं. चल झोपतो आता. एक फोन करायचा आहे साहेब. एक फोन करायचा आहे साहेब. साहेब एक फोन करू द्या साहेब. काय तुला काय सार्वजनिक टेलिफोन बूथ वाटलं की काय? साहेब तुमचं उपकार आयुष्यभर नाही विसरणार साहेब. एक फोन करू द्या साहेब. साहेब एक. आता गप्प बसशील काय? साहेब येत आहेत. एकदा माझा हात पडल्यावर भले भले गुन्हेगार गुन्हा कबूल करतात. हा एक किरकोळ आहे हो. तुम्ही काही काळजी करू नका. तुम्ही झोपा निवांत. साहेब साहेब एक फोन करायचा साहेब. साहेब वामन किल्लेदारांना फोन करायचा साहेब. साहेब एक फोन करू द्या ना साहेब. साहेब करू द्या ना साहेब एक फोन. समजा नाही दिला तर साहेब तुमच्या पाया पडतो साहेब. साहेब एक फोन करू द्या साहेब. साहेब एक फोन. साहेब तुझ्यासारख्या रोडच्या गुंडाला कसं सरळ करायचंय मला चांगलंच माहिती आहे.
दामू काका. या वहिनी साहेब. वहिनी साहेब. हा कोण वहिनी साहेब? अरे तुम्हीच वहिनी साहेब. अहो मी तुमची चिमी. हा? असं म्हणून माझी नोकरी घालवायची का? अहो साहू काय करताय? नेहमी सारखी कामं सांगा ना मला. चिमीत जा आणि हे घेऊन ये ते घेऊन ये म्हणून. नाही चिमे, तू या घरची मोठी सूनबाई, तुला याच नावानं हाक मारायची. वहिनी साहेब, तुझा मान तुला दिलाच पाहिजे. ते काही मला चालणार नाही. हा ते द्या इकडे. वहिनी साहेब. अरे काय रे, सुनबाईंना काम करायला लावतोस होय? चुकला आत्याबाई. नाही म्हणजे त्याच म्हणाल्या. नाही त्यानेच खिचून घेतले. दामू काका मला काही कामच करू देत नव्हते. मीच घेतले त्यांच्याकडून. आता ही असली कामं नाही करायची. मग मी कोणती कामं करू? नर्मदा असताना सकाळचा पहिला चहा ती नरसिंहाला नेऊन द्यायची. आता ते काम तू कर. सकाळचा म्हणजे सकाळी लवकर लागतो का त्यांना? का आत्ता चालेल? म्हणजे मी आत्ता जाऊ का? उठले असेल का साहेब? साहेब साहेब काय, आता साहेब नाही म्हणायचं, हो म्हणायचं. काय म्हणशील? आहो. हा दामू, अरे सगळं जरा नीट शिकव तुझ्या चिमीला. होय होय होय. काय ग, माझ्याकडे बघत का नाहीयेस? लाज वाटते? आपण ज्या मुलावर प्रेम केलं त्याच्याऐवजी भलताच कोणीतरी आपल्या आयुष्यात आलाय. त्याचं जराही दुःख दिसत नाहीये तुझ्या चेहऱ्यावर. यात माझा काय दोष? मग माझा दोष आहे का? मला तसं नव्हतं म्हणायचं अमृता. अरे वा, अमृता ताईची एकदम अमृता झाली. होणारच. काय ना, आता तुला कोणाला अहोजाहो करायची गरज नाहीये ग. कारण आता तू या घराची मालकीण झाली आहेस. इनफॅक्ट आता आम्हीच तुला अहोजाहो केलं पाहिजे. तुम्ही माझ्यावर का चिडलात? छे ग, मी कशाला चिडू तुझ्यावर? मी तुझ्यावर चिडावं असं काही केलंयस का तू? मग असं का वागताय? नशीब समज मी बोलतेय तरी तुझ्याशी. कोणासाठी घेऊन चालली आहेस चहा? साहेबांसाठी, म्हणजे यांच्यासाठी. अमृता ताईची अमृता झाली, साहेबांचे अहो झाले. अजून काय बदल अपेक्षित आहेत ग तुला? मी साहेबच म्हणत होते. आत्याबाई साहेबच म्हणाल्या की आहो म्हणायचं म्हणून. हे बघ, माझ्या बाबांना अहो म्हणण्याचा अधिकार फक्त माझ्या आईला होता. तिच्याशिवाय इतर कोणाच्याही तोंडून अशी हाक मला आवडणार नाही. का आलीस तू इथे? त्या दामूच्या काय तांगड्या तुटल्यात? आत्याबाईच म्हणाल्या. सारखं आपला आत्याबाई आत्याबाई आत्याबाई. बस झालंय पालुपद.
आता मला एकट्याने जगण्याची सवय झाली आहे आणि माझ्या या एकट्याच्या आयुष्यामध्ये कोणाची ढवळाढवळ नकोय मला. पण मी फक्त चहाच घेऊन आले ना, ते आत्याबाईंच्याच सांगण्यावरून. हे बघ, आत्याबाईने विचारलं तर त्यांना सांग मी सांगितलंय तसं. पण चहा दामूच घेऊन येत जाईल, कळलं? आता काय? आत्याबाई साहेब म्हणाल्या म्हणजे आपण जोड्याने, म्हणजे आपण दोघं, तुम्ही आणि मी देवळात दर्शनाला जायचं म्हणून. वेळ नाही मला, आणि वाटलंच तर बोलेन मी आत्याबाईंशी. जा तू. आता काय झालं बाई? आई म्हणाली परत एकदा विचारून बघा की राजनचं काय झालं. रखमे, अगं मी तुला सांगितलं नव्हतं, आत्याबाई साहेब स्वतःहून यात लक्ष घालणार आहेत. मी तुम्हासनी एकदाच सांगते, दुसऱ्या कोणाच्या पोटच्या गोळ्याला देशधडीला लावून आपल्या पोराबाळांना सुखी नाही ठेवता येत. रखमे, अगं राजन जिथं असेल सुखात असेल, आणि वाकणीस साहेबांनी त्याला बक्कळ पैसे बी दिले असतील. जोपर्यंत मी माझ्या डोळ्यांनी राजनला बघत नाही, तोपर्यंत माझा तुमच्या कुणावर विश्वास नाही. हे रखमे, हे समजा जाऊ दे. हे बघ, इथून निघण्याआधी एकदा जानकीचं सुख डोळे भरून बघावं असं वाटतं बघ. सुख? तुम्हाला काय वाटलं, जानकी लई सुखात असेल? सुखात असेल? अगं आपली जानकी किल्लेदाराची राणी म्हणून राज करत असेल, तू बघच. ये रखमी, तू ये समजा आवडसल. त्या पांडुरंगालाच माहित जानकीचं सुख. आत्याबाई, अरे बरं झालं तू आलास. तुझ्याशी थोडं बोलायचंच होतं. आजपर्यंत जितकं बोलायचं होतं तितकं बोलून घेतलं. माझ्या मनाला पटत नसतानाही तुम्ही सांगितलेल्या मार्गावरून मी चालत आलो. जे काय केलं ते तुझ्या भल्यासाठीच ना. माझ्या नावाने कुंकू लावणारी कोणतरी हवी होती, ती मिळाली. पण आता हे सगळं इथेच थांबलं पाहिजे. हे सगळं आम्ही सुरू केलं असलं तरी आता ते थांबवणं कुणाच्याही हातात नाहीये. जानकी तुझी धर्मपत्नी आहे आणि या घराची मोठी सून आहे, हेच सत्य आहे. माझी कितीही इच्छा असली तरी हे सत्य मी आता नाकारू शकत नाही. पण जानकीशी केलेलं लग्न हे नियतीशी केलेली तडजोड होती, आणि या तडजोडीतून जानकी नर्मदेची जागा कधीही घेऊ शकणार नाही. आणि तू तसा प्रयत्नही करू नकोस. मग जानकीने आता या घरात काय करायचं? काय हवं ते करू दे. आता तीच या घराची मालकीण आहे, पण तिचा मालकी हक्क तिने माझ्यावर गाजवू नये. आज जागा वाटप जाहीर होणार आहे, निवडणुकीची धावपळ सुरू होईल, म्हणून आधीच सांगितलं. म्हणजे सगळं तूच ठरवणार आहेस? तुला हवं ते समज, पण आता मला माझ्या पद्धतीनं जगू द्या.
तुला खायला घ्यायच्या आधी मला चहा होत. काय बघत काय बसलीयस? कानाचे पडदे फाटले आहेत का? मला आत्ताच्या आत्ता चहा हवाय. जा. काय तुझी हिम्मत कशी झाली इथे बसायची? लायकी माहिती आहे ना तुझी? फौजींनी गळ्यात एक काळा दोरा काय बांधला? तू तुझी लायकी विसरलीस? हे बघ, तू आधीही मोलकरीण होतीस आणि पुढेही मोलकरीणच राहणार आहेस. चुकलं माझं. चुकलं म्हणून चालत नाही, त्यासाठी चूक दुरुस्त करावी लागते. इकडे ये. ही तुझी जागा आहे आणि ही तुझी लायकी आहे, त्यामुळे इथे बसून खायचं.